हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज बनवणार आहे मी चवळीची उसळ। म्हणजे चवळी दोन प्रकारची असते, एक जाड असते आणि एक बारीक असते। तर मी जाड चवळीची उसळ बनवणार आहे। ते पण कांदा खोबरं हे भाजून त्याचं आपण एक वाटण बनवतो आणि ते वाटण यूज करून आपण काय करतो, ती उसळ बनवतो। पण ही उसळ भाकरी बरोबर पण चांगली लागते, चपाती बरोबर पण चांगली लागते, इव्हन भाताबरोबर पण ती चांगली लागते। तर आता आपण बनवूया चवळीची उसळ, ती पण कोकणी पद्धतीने। त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब नक्की करा। आता इथे बघा, आम्ही ही चवळी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि 15 मिनिट भिजत ठेवलेली आहे। त्यानंतर मग मी ती कुकरला लावली आणि 3 शिट्ट्या काढलेल्या आहेत। हे बघा, मस्तपैकी शिजली गेलेली आहे। त्यानंतर आता आपण फोडणीच्या साहित्याकडे बघूया। इथे मी 2-3 लसणीच्या पाकळ्या हे ठेचून घेतलेल्या आहेत। हे बघा, त्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। त्यानंतर कढीपत्ता, नंतर अर्धा टोमॅटो घेतलेला आहे। काही जण फुल घेतात, एक घेतात, पण थोडंसं काय होतं ते आंबट होतं। त्यानंतर कोथिंबीर, नंतर मोहरी आहे, हिंग आहे आणि इथे 2 मसाले दिसतात। मिक्स मसाला 1 टेबलस्पून आणि हा मी मालवणी मसाला घेतलाय। थोडंसं त्याच्यामध्ये काय व्हायला पाहिजे, आपल्याला तिखटपणा आला पाहिजे, कारण माझा मिक्स मसाला हा थोडा गोड असतो। त्यानंतर हे वाटण आहे, कांदा खोबरं भाजून घेऊन त्यामध्ये मी माझा मिक्स मसाला टाकून थोडंसं मी त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि हे ड्राय असतं ना, ड्राय वाटून घेतलं। यामध्ये पाणी बिलकुल नाहीये। तर ते वाटण आहे 1 वाटी। त्यानंतर थोडंसं ओलं खोबरं, ओलं खोबरं हे ऑप्शनल आहे, तुम्ही फक्त वाटण घेऊ शकतात। त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि तेल आहे फोडणीसाठी। तर चला आता आपण काय करूया, पहिले आपण फोडणी देऊया। तर फोडणीसाठी आता मी 2 चमचे मी तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये तेल आता गरम झालंय, त्यामध्ये मी आता मोहरी ऍड करते। मोहरी स्प्लटर झाली आहे थोडीशी। त्यानंतर मी हिंग टाकते। आता हिंग आणि मोहरी व्यवस्थित याची फोडणी तयार झाली की मग हे बघा, मोहरी सगळी स्प्लटर झाली आहे। तर त्यामध्ये मी आता काय करते, जो बारीक चिरून घेतलेला कांदा आहे ना, तो ऍड करते। बरोबर ती लसूण पण मी जी ठेचून घेतली होती ना, ती पण मी एकत्रच ऍड करते। काही जण लसूण आधी करतात, पण मी एकत्रच केलेलं आहे आणि कढीपत्ता वगैरे सगळं घेते आणि हे मी काय करते, 1-2 मिनिट थोडंसं परतवून घेतलंय, म्हणजे कांदा थोडासा नरम होऊ दे। हे बघा, कांदा आता थोडासा नरम होत आलेला आहे। आता काय करूया आपण, कांदा नरम झाला ना, त्यामध्ये जे बाकीचे इन्ग्रेडियंट्स आहेत ना, ते आपण ऍड करत जाऊ। तर आता आपण त्यामध्ये थोडीशी मी आता कोथिंबीर ऍड करते, कारण फोडणीवर मी नेहमी कोथिंबीर ऍड करते। आणि आता जो अर्धा चिरून घेतलेला टोमॅटो होता ना, तो मी ऍड करते आणि हे आता मीडियम फ्लेमवर मी काय करते, परतवून घेते। व्यवस्थित मी परतवून घेते। मी थोडंसं त्यामध्ये काय केलेलं आहे, मीठ आहे ना, ते ऍड केलेलं आहे। काय माहितीये, ते लगेच कांदा शिजला जातो म्हणून। तर आता बघूया आपण, कांदा टोमॅटो पण नरम झालेला आहे। त्यामध्ये मग आपण बाकीचे मसाले जे घेतले होते ना, ते आता आपण काय करूया, ऍड करूया। आता हा मसाला मी काय करते, थोडंसं तर तेलावर परतवून घेते। गॅसची फ्लेम लो आहे, कारण हाय किंवा मीडियम असेल तर हे मसाले करपले जाते। या मसाल्यामध्ये सगळं हळद, धणेजिरा पावडर, त्यानंतर त्यामध्ये गरम मसाला सगळंच आहे। तर आता मी काय करते, जी चवळी मी उकडून घेतली होती ती त्यामध्ये ऍड करते। ही भाजी तशी पटापट होते, जास्त वेळ नाही लागत। कारण काय माहितीये, जर आपण भिजवून घेऊन आदल्या दिवशी आपण भिजवत ठेवतो ना, तसे करून जर गॅसवर म्हणजे फक्त भांड्यात आपल्याला हे करायचं आहे, उकडून न घेता शिजवून आपण घेतो ना डायरेक्टली, तसं करायला गेलं थोडासा वेळ लागतो। तर तुम्ही जर कुकरला लावला तर ते झटपट भाजी होते। तर आता मी काय करते, त्यामध्ये जे वाटण आहे ना, ते वाटण ऍड करते। बघा, वाटण ऍड करते। हे सुकं वाटण आहे, त्याच्यामध्ये काय माहितीये, पाणी वगैरे काहीच नाही। ड्राय आपण ज्या वेळेला सगळे कांदा आणि ओलं खोबरं भाजून घेतो आणि त्याच्यामध्ये थोडंसं मी मीठ ऍड करते आणि आपला मसाला, आणि मी त्याची पेस्ट बनवून मी ठेवून देते।
कधी एमर्जन्सीला आपल्याला लागतं आणि ते फ्रीजरमध्ये ठेवायचं असतं ना की खाली फ्रीजमध्ये. थोडंसं ओलं खोबरं मी ॲड करते. तर आता ह्याच्यामध्ये थोडंसं मला आता पाणी ॲड करावं लागेल. हे बघा, कारण अजून मसाला व्यवस्थित शिजला गेलेला नाही आहे, तर ते उकडलेल्या चवळीमध्ये व्यवस्थित मसाला पण लागू दे म्हणून काय करायचं, थोडं पाणी ॲड करते आणि चवीपुरतं थोडं मला मीठ टाकावं लागेल. तर आता अजून थोडंसं पाणी मला घ्यावं लागेल. बघा, आता गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे. म्हणजे ही भाजी आहे ना, भाकरी बरोबर, चपाती बरोबर, इव्हन तुम्ही डाळ भात आणि भाजी असली तरी आपल्याला चालतं. त्यामुळे ही कशाबरोबरही चालते. चवीपुरतं मीठ. काही जण ह्यामध्ये बटाटा पण टाकतात, मी कधी बटाटा टाकून पण करते, पण मोस्टली मी फक्त चवळीच टाकून मी ही भाजी करते. तर थोडीशी मी कोथिंबीर ॲड केलेली आहे. आता काय करूया, मीडियम फ्लेमवर आपल्याला हे याच्यावर एक झाकण ठेवायचं आणि आपल्याला एक 10 मिनिट व्यवस्थित उकळी काढायला ठेवायची आहे. आता मग कलर बघा किती सुंदर आला आहे भाजीला. तर आता मी याच्यावर एक झाकण ठेवते, 10 मिनिट मी ठेवते. 10 मिनिटानंतर आपण आता ते बघूया भाजी, म्हणजे पाणी थोडंसं सुकलं जाणार आहे. तर हे बघा, आता 10 मिनिटं झालेली आहे. आता काढूया. वा, कलर बघा किती सुंदर आलाय भाजीला. आणि ह्या भाजीचं मी जी आता ही भाजी बनवली आहे, या भाजीचं एक विशेष आहे की ही मी मार्केटमधून आणलेली नाही. आमच्या गावाला ही चवळी, म्हणजे कोकणात ही चवळी लावलेली, तर तिकडची आहे आणि ही खूप छान लागते गावची चवळी. तर त्याची बनवलेली आहे मी भाजी. तर बघा ना, कलर किती सुंदर आलेला आहे, मस्तच. तर तुम्ही पण अशा पद्धतीने ट्राय करा. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. काही जण टोमॅटो आणि कांदा वापरून ही भाजी बनवतात. तर आता परत एकदा मी फक्त 1 ते 2 मिनिटासाठी वाफवते, म्हणजे वाफ काढते, तर ती पूर्ण भाजी तयार होणार. हे बघा, तर ही भाजी आता तयार आहे. हे बघा, टोमॅटो पण चांगला शिजला गेलेला आहे. काय असतं माहिती आहे, जास्त टोमॅटो टाकला ना ती थोडीशी काय होते, आंबट होते, म्हणून मी टोमॅटो कमी टाकलेला आहे. आता ही रेडी आहे. गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर मी त्याच्यावर स्प्रेड केलेली आहे आणि भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा भाताबरोबर आपण ही खायची. तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.